नमस्ते. हे आहे डाळिंब. तर या ठिकाणं आत्ताच्या कंडिशनला हे अशा पद्धतीनं जी पानं खराब होत आहेत, तर या ठिकाणं यावरती काम करणं गरजेचं आहे. कॅनॉपी आपली डेव्हलप असावी. कलर वगैरे फळांमध्ये जे व्हेरिगेशन दिसतं किंवा पाऊस जो सतत झालेला आहे, तर या पावसामध्ये एप्रिलमध्ये काही ठिकाणी झाला, त्यानंतर मेमध्ये झालेला आहे. मेमध्ये भरपूर म्हणजे सर्व ठिकाणीच पाऊस झालेला आहे. तर या पावसाचे परिणाम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रिशन अपटेकिंगवरती जे प्रॉब्लेम आलेत, नंतरनं झाडांवरती जे काही ज्याला पाकळी करपा किंवा जी काही कॅनॉपी खराब होते झाडांच्या पानांची, तर त्यावरती काम होणं गरजेचं आहे. ते केलं तर आत्ता ह्या स्टेजमधल्या ज्या बागा आहेत, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रूटनी अपटेकिंग करणं गरजेचं आहे न्यूट्रिशन. नंतरनं झाडांमध्ये जी ह्युमिनिटी किंवा ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, तर ती व्यवस्थित असावी. म्हणजे बागेमध्ये वातावरणावरती शेड नेट वगैरे असं टाकलेलं आहे पहा, अशा पद्धतीनं. तर ही जी बाग आहे ही कोराळे गावामधील आहे. तर अशा पद्धतीनं हे बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक आहेत सध्या चालू. तर ह्यावरती जर काम केलं तर ह्या पावसाच्या कालावधीमधील ज्या बागा आहेत, तर त्यांच्यापासून आपल्याला निश्चित प्रकारे चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं. तर त्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट, इतर स्प्रे शेड्यूल ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे जर केलं नाही तर बागा पावसाच्या या हानीतून वाचल्यानंतरनं आपल्याला अपेक्षित उत्पादन घेताना काळजी घेणं गरजेचं आहे. जमिनीमध्ये वापसा कंडिशन कशी राहील, तर ह्यावरतीसुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि पाणी वगैरे साचणं, हे असं ओल वगैरे असेल तर बागेमध्ये थोडंसं असं ह्या पद्धतीनं तुम्हाला असं वेगवेगळ्या ज्या कंडिशन पानांमध्ये खराब झालेली दिसत आहेत, ज्याला कॅनॉपी म्हणतो आपण, ती ह्या बागेमध्ये 150-100 ग्रॅमच्या आसपासचे फळं आहेत. तरी आता सेटिंग होत आहे. तर अशा पद्धतीनं हे क्लायमेटिक चेंजेसचे जे परिणाम आहेत किंवा जे इफेक्ट आहेत, हे बागेमध्ये आता जाणवत आहेत. तर ह्यावरती काम करणं गरजेचं आहे. ह्यावरती स्प्रे शेड्यूल योग्य सगळ्यात महत्त्वाचं जाणं गरजेचं असतं. ते जर गेलं नाही तर बाग पावसाच्या माऱ्यातून वाचली तरी अपेक्षित उत्पादन घेताना इथून पुढं बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं, टॉपिंग करणं असेल किंवा बाकी इतर तणांचं व्यवस्थापन करणं असेल, त्यानंतरनं तेल्यापासून संरक्षण करणं असेल, या अशा वेगवेगळ्या घटकावरती काम करून बागेपासून चांगलं उत्पादन घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण मार्गदर्शन करतो. याआधीची ही आपली बाग माळेगाव तालुका बारामती येथील आहे, कदमांनांची. तर त्या बागेमध्ये सुद्धा 40-41च्या टेम्परेचर दरम्यान फुलांची गळ व्हायची. तर त्या ठिकाणं आपण न्यूट्रिशन अपटेकिंग होण्यासाठी आणि झाडांचं न्यूट्रिशन आणि इतर सॉईल कंडिशन बॅलन्सिंग करून त्या ठिकाणं ती जी बागेतील ज्या समस्या होत्या, ड्रॉपिंग होणं, न्यूट्रिशन अपटेकिंग न करणं, कॅनॉपी डेव्हलप नसणं, बाग अशी ट्रेसमध्ये दिसणं, तर त्या संदर्भात आपण तिथं मार्गदर्शन केलेलं आहे. तोही व्हिडिओ या ठिकाणी डाळिंब बागेचा आहे, तोही पाहू शकता. आणि हे आजची बाग जी आहे ही कोराळे गावातील आहे, कोराळे बुद्रुक. तर या ठिकाणी ह्या बागेमध्ये ज्या काही दाखवलेल्या अशा डिफिशियन्सी आहेत, ह्या न्यूट्रिशनच्या असतील, बाकी काही ह्याच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, जरी पानांचा कलर असा दिसत असेल तर या काही ठिकाणं बाकीचे अटॅक असतात, पेस्टचे त्याच्या असतात, काही न्यूट्रिशनच्या असतात, त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती काम केलं तर या ठिकाणं आपल्याला काय होतं आहे, बागेचं व्यवस्थापन करताना अडचणी येत नाही आहेत. आणि बागेवरती त्यामध्येच काम करणं गरजेचं असतं. ते झालं की बाग आपल्याला जे गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणतो आपण, ते आपण त्या बागेतून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे जे बागेमध्ये व्हेरिगेशन दिसते बघा, ह्या साईडला ही झाडं आहेत, ह्या झाडामध्ये असे पानांमध्ये हा जो फरक आहे, नवीन फूट आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यावरती बारीक निरीक्षण किंवा मायक्रो स्टडी करणं गरजेचं आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्टचा आहेत, त्या दिसतात. तर त्यात पाहू शकता. म्हणजे वैयक्तिक स्वतःची बाग आहे, त्या बागेमध्ये तुम्ही त्याचा मायक्रो ॲनालाइज करा, त्यावरती पेस्टसाठी लागणारे औषधं वगैरे घ्या. औषधं सांगत नाही आहे,
कारण त्याचा इम्पॅक्ट असा आहे की सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त औषध वापरणं किंवा आहे ते औषध न मिळालं की आपण कोणतरी एका प्रॉडक्टचं मार्केटिंग करतो, हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट होतो. कारण प्रत्येक गोष्ट रिझन वाईज प्रॉडक्ट आणि क्लायमेटिक चेंजेसनुसार वेगवेगळे रिझल्ट येत असतात. तर त्यावरती काम आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या अनुषंगानं प्रॉडक्ट सिलेक्शन असणं गरजेचं आहे. प्रॉडक्ट सिलेक्शन म्हणण्यापेक्षा रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट हे ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये किंवा शेती करताना वापरणं ही काळाची गरज बनलेली आहे. हे औषध वापरा रिझल्ट येईल, तो औषध वापरा रिझल्ट येईल. त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, तुमच्या पिकामध्ये कोणत्या कीड रोगीचा अटॅक आहे, सॉईल हेल्थ कशी आहे, म्हणजे जमिनीचं आरोग्य जर तुमचं सस्टेनेबल असेल, न्यूट्रिशन मॅनेजमेंट अपटेकिंग करून देण्याची त्याच्यात कॅपॅसिटी असेल, तर पिकांवरती कीड रोगीचा प्रादुर्भाव थोडासा कमी जाणवतो आणि पीक हे सशक्त आणि चांगलं दर्जेदार येतं आणि त्यापासून चांगलं उत्पादन मिळू शकतं. एवढं स्पष्ट सांगतो आहे. ह्या पाठीमागची भूमिका समजून घ्या. फक्त औषधांची नावं सांगून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. तुमचं सॉईल कंडिशन, नंतरनं सॉईलचा टाईप काय आहे, हलकी आहे, मध्यम आहे, मुरमाड आहे, भारी जमीन आहे, त्यानुसार औषधं किंवा त्यानुसार खतं औषधं ही जी आहेत ही 100% अपटेकिंग आणि 100% रिझल्ट देत असतात. तर त्या संदर्भात मार्गदर्शन हे ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यामार्फत आपण मार्गदर्शन करत आहोत. डाळिंब पीक असेल, केळी पीक असेल, ऊस आहे, त्यानंतर इतरही पिकं आहेत, यामध्ये आपण मार्गदर्शन करतो. आणि जे पिकांना गरजेचं आहे, जमिनीचं आरोग्य जे पर्यावरणपूरक असावं, त्यानंतर पाणी, तुमचं हवा ह्या प्रदूषित न होता योग्य प्रकारचे औषधं, योग्य प्रकारची खतं आणि जे अपटेकिंग चांगल्या पद्धतीने करू शकतात अशाच प्रकारच्या खतांची, औषधांची निवड करून या ठिकाणं बाग व्यवस्थापन किंवा बागेतील जी कामं आहेत किंवा उत्पादनासाठी लागणारे जे घटक असतात विविध, त्यांची काळजीपूर्वक निवड आणि त्यापासून येणारा खर्च हा कमीत कमी कसा होईल. कमीत कमी सांगण्याचा उद्देश काय, की हे औषध नाही वापरलं की दुसरं औषध वापरा, दुसरं नाही वापरलं तिसरं वापरा. आपल्याला 2, 3, 4 स्प्रे आपण करत राहतो, पण प्रॉपर सोल्युशन ॲक्च्युली प्रॉपर सोल्युशन यासाठी म्हणतो की एक स्प्रे किंवा जास्त दुसरा स्प्रे, यामध्ये तुमचा जो बागेमध्ये येणारा डिफरन्स किंवा बागेमध्ये येणारे जे अटॅक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा ज्या डिफिशियन्सी आहेत त्या 1-2 स्प्रेमध्येच थांबल्या पाहिजेत. 3-4 स्प्रे किंवा 2 स्प्रेच्यापेक्षा जास्त स्प्रे होऊ नयेत आणि तेही पर्यावरणपूरक असावेत. त्याचबरोबर बागेच्या आरोग्यावरती परिणाम न करणारे असावेत. त्यानंतर वातावरणातील बदल आहेत यामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारे आणि कमी कालावधीमध्ये लॉंग लास्टिंगचे रिझल्ट जे बागेमध्ये दिसतील असेच प्रॉडक्ट सिलेक्ट करून आपल्याला डाळिंबागेमध्ये उत्पादन घेणं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला बाग व्यवस्थापनामध्ये खर्च वाढतो, परंतु उत्पादन त्याप्रमाणे वाढत नाही. ह्यावरती काम शेतकरी बंधूंनी, म्हणजे डाळिंब बागायतदार असतील, केळी बागायतदार असतील, ऊस बागायतदार असतील, त्यावरती करणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की तुमच्या बागेमध्ये असणारा कीड रोग काय आहेत, जमिनीचं आरोग्य कसं आहे, न्यूट्रिशन बॅलन्सिंग कसं आहे सॉईलचं, ते पाहून न्यूट्रिशनची सिलेक्शन, नंतरनं औषधांचं जे सिलेक्शन आहे, फंजिसाईड असेल, पेस्टिसाईड असतील, इतर PGR असतील, जे रिझल्ट देत आहेत की कुणीतरी सांगितलं किंवा कुणीतरी वापरलं त्याच्या बागेत रिझल्ट आला आणि आपल्या बागेत रिझल्ट येत नाही, ही खंत ही प्रत्येक शेतकऱ्याची आजची आहे. पण त्यावर न जाता आपला स्टडी आणि जसं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गायडन्स हे प्रॉपर असतं तर त्या ठिकाणी आपला खर्च वाचतो. त्यानंतरनं योग्य बागेचं व्यवस्थापन होतं, योग्य कीड नियंत्रणात राहतात, रोग नियंत्रणात राहतात, न्यूट्रिशनवरती होणारा खर्च, पेस्टिसाईड फंजिसाईडवरती होणारा खर्च आपला थांबवला जातो. आणि आपल्याला काय मिळतं तर त्यापासून आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मानसिक संतुलन, आर्थिक बाजू कमकुवत न झाल्यानं स्टेबल राहतं आणि शेतीमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं. एवढं स्पष्ट आणि एवढं सरळ आणि साध्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. कारण यामध्ये कोणत्या प्रॉडक्टवरती आपण फोकस करत नाही. कोणता प्रॉडक्ट तुम्ही असा यूज करा किंवा तो घ्या, हा घेऊ नका असं नाही आहे. कारण पिकाच्या कंडिशननुसार आणि जे रिझल्ट देणारे प्रॉडक्ट आहेत हेच आज वापरणं गरजेचं आहे. कारण लाखो कंपन्या मार्केटमध्ये असतात,
आणि त्या असणंही गरजेचं आहे, कारण त्याचं शेती क्षेत्रातील योगदान हे वेगवेगळं आहे. परंतु आपल्या पिकाला काय गरजेचं आहे, आपल्याला कोणीतरी सांगण्यापेक्षा आपला स्वतःचा स्टडी आपल्या पिकाबाबत वाढणं किंवा आपल्याला तशा पद्धतीचं गायडन्स घेणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. आतोनात खर्च नको आहे, आतोनात कोणत्याही प्रॉडक्टचं ओव्हरलॅपिंग नको आहे, म्हणजे स्प्रे शेड्यूल एक झालं की एक झालं की एक असं नको आहे. तर कंडिशननुसार जे 8-10 दिवसानं 4 दिवसानं जी काही क्लायमेटिक चेंजेस असतात, पाऊस होतो आहे, गारपीट होते किंवा पूरस्थिती आहे, अशा ठिकाणं वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशननुसार कधी 4 दिवसानं, कधी 10 दिवसानं, कधी 15 दिवसानं असं म्हणजे गॅप पाहिजे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शनमध्ये. आणि त्या पद्धतीने बागेंचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. या ठिकाणं आपण ढमढेरे ॲग्रो सोल्युशन.1 या यूट्यूब चॅनलवर पण जाऊन इतर व्हिडिओ पाहू शकता. ऊस पिकामधील पाहू शकता, नंतर डाळिंब पिकाचे पाहू शकता, केळी पिकाचे पाहू शकता. आणि हे एवढं वन टॉप सोल्युशन द्यायचं कारण एकच आहे, कारण शेतकऱ्याकडे शेती 5-10 एकर असते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं असतात. त्यानंतर प्रत्येक ठिकाणं वेगळं गायडन्स, वेगळं मार्गदर्शन, वेगळा खर्च. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या प्रकारचे औषधं, वेगवेगळ्या प्रकारचं खतांचं नियोजन, हे सगळं जर एकत्रित केलं आणि व्यवस्थित जर सुटेबल आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड त्या फार्मरला जर मिळालं, तर त्या ठिकाणी निश्चित त्याचा फार्मिंगवरती जी कॉस्टिंग आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ज्याला म्हणतो आपण, किंवा जो उत्पादन खर्च असतो, तर तो करताना त्याचं नियोजन आणि त्याच्यासाठी लागणारी फंजिसाईड, पेस्टिसाईड यांची निवड आणि त्यावरती होणारा खर्च यांचा ताळमेळ घालून औषधं, खतं यांची निवड, सिलेक्शन करून त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि ते पण पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला हानी न पोहोचता, नंतर सॉईल पोल्युशन न होता आणि जमिनीचं आरोग्य टिकलं तर शेती आपण ह्या पिढीपासून दुसऱ्या पिढीला, म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला किंवा दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत जाईल. अन्यथा जमीन क्षारयुक्त बनणं, नंतर चोपनयुक्त बनणं, बाकीच्या काही गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, लाखो रुपये खर्च करून, म्हणजे साधारणपणे केळी पिकामध्ये ड्रीप वगैरे जर खर्च धरला किंवा डाळिंब पिकामध्ये ड्रीप, खतं, औषधं, मजुरी सगळा खर्च धरला, 1,00,000, 1,15,00,000, 1,50,000 लाखापर्यंत खर्च जातो. तर हा कुठंतरी थोडासा ताळमेळ बसवणं गरजेचं आहे आणि ह्यामध्ये कुठंतरी कमी करणं गरजेचं आहे. गरजेचे औषधं वापरणं, म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे या पाठीमागचा, की इथं तिथं चौकशी करून किंवा ह्याने वापरलं म्हणून किंवा माझ्या शेजारच्यानं वापरलं म्हणून त्याला रिझल्ट आले, पण त्याचं टायमिंग, त्याचं शेड्यूल, त्याचं बहाराचं शेड्यूल, त्याच्यानंतर स्प्रे शेड्यूल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यावरती काम केल्यानंतर त्याला 4 दिवसापूर्वी रिझल्ट आला आणि आपल्याला 2 दिवसानंतर त्यानंतर मारल्यानंतर रिझल्ट येत नाही, मग ते प्रॉडक्ट खराब नसतं, तर आपलं प्रॉडक्ट सिलेक्शन चुकलेलं असतं. हे आपण मग सांगतो आहे, म्हणजे हे समजून घ्या. ह्या ठिकाणं आपल्याला कोणत्या खता औषधांविषयी म्हणजे असं डिटेल्स न देण्याचं कारण एकच, की तुमच्या बागेच्या छाटण्या किंवा ट्रान्सप्लांटिंग, म्हणजे केळीमध्ये असेल, ऊसामध्ये असेल, त्या टायमिंगनुसार जर आज खत दिलं आणि पाऊस झाला तर ते लीच आउट होऊन जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, तर किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर झाला किंवा सॉईल कंडिशनची निचरा होण्याची किंवा ड्रेनेज कॅपॅसिटी लो असेल किंवा EC ज्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, किंवा जमिनीचा उतार आहे, ह्या बऱ्याच काही गोष्टी असतात शेती करताना, त्यावरती काम करणं किंवा त्यावरती त्या गोष्टी विचारात घेऊन त्या बाबींसंदर्भात योग्य सोल्युशन काढून नंतरनं त्यावरती काम झालं तर मग खर्च कमी होतो आणि पिकंही चांगली येतात. आणि याचबरोबर काही शंका असल्यास किंवा डाळिंब पिकामधील, म्हणजे काहींना वाटेल की नवीन फूट निघालेली आहे हे अशा पद्धतीनं, किंवा हे अशी आहे, किंवा नवीन फूट असेल किंवा आणखी काय, म्हणजे त्याचं गेज वेगळा असतो, पण ॲक्च्युली पिकामध्ये अटॅक हे वेगळे असतात, हे समजून घ्या. कारण हे दाखवतो आहे हे पाहून घ्या आधी एकदा. हे असं नवीन फूट असेल म्हणतील काही, त्यावरती वेगवेगळे अटॅक असतात बघा, ते समजून घ्या. कीड पेस्ट ज्याला म्हणतो, रोग असतात, किडी असतात, बाकी काही डिसऑर्डर असतात, ह्या सगळ्या समजणं गरजेचं आहे पिकांमध्ये विविध. आणि त्या समजल्या की आपल्याला शेतीतून चांगलं उत्पादन घेता येतं. एवढंच या पाठीमागं सांगण्याचा उद्देश आहे. आणि व्हिडिओ हा स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत पहा, कारण त्याच्याशिवाय प्रॉपर नॉलेज किंवा त्यातल्या कन्सेप्ट व्हिडिओ बनवण्याच्या आजच्या ह्या पाऊस उघडल्यानंतरनं हा अशा पद्धतीनं वरती बागेमध्ये नेट टाकलेले आहे. हीट मेंटेन होते, सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे बाकीचे बेनिफिट वेगवेगळे असतात, पण तरी पण आपल्याला बागेमध्ये वेगवेगळे अटॅक किंवा वेगवेगळ्या डिफिशियन्सी वगैरे काय ज्या काही दिसतात त्या वेगवेगळ्या असतात. तर त्या समजून घेणं, त्या पद्धतीने बागेंचं व्यवस्थापन ठेवणं हे महत्त्वाचं आहे.
आणि व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल, परंतु प्रत्यक्षात जर तो व्यवस्थित ऐकून घेतला, समजून घेतला, तर शेती करताना गायडन्स आणि प्रॉडक्ट सिलेक्शन, खतांचं सिलेक्शन, इतर बाबींचं व्यवस्थापन बागेंमध्ये पिकांमध्ये करणं का गरजेचं आहे हे समजू शकतं. कारण या ठिकाणं फक्त मार्केटिंग नाही आहे, हे मार्केटिंग कन्सेप्ट नाही आहे, हा ॲक्च्युली टॉप टू बॉटम सोल्युशन कसं असावं, काय करावं, काय नाही करावं ह्या संदर्भात आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर लोकांना बागेमधील असणाऱ्या समस्या समजतील, किंवा मला काही सांगायचं आहे ते मी सांगितलेलंच आहे. फक्त मी प्रॉडक्टवर कोटच बोलत नाही आहे आणि कधी बोलणार नाही आहे जास्त. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलणारच आहे, परंतु आत्ता प्रॉडक्टवर बोलत नाही आहे. कारण आजची कंडिशन प्रॉडक्टवर बोलण्याची नाही आहे. क्लायमेटिक चेंजेस हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट इफेक्ट आज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये दिसतो आणि त्यामुळं नाहक एखाद्या प्रॉडक्टचे, एखाद्या कंपनीचं नाव खराब होऊ शकतं. त्यामुळं आपल्या पद्धतीनं पिकांचं नियोजन ठेवणं आणि कन्सल्टन्सी ही प्रत्येक बागेमध्ये केली जाते. केळीमध्ये असेल, द्राक्षामध्ये असेल, ऊसामध्ये असेल, हे अनेक जण लोक कामं करतात. तर त्या ठिकाणं तो खर्च आपला कसा कमी होईल ह्या संदर्भात आपली कन्सल्टन्सी काम करते. आणि त्यासाठी नंबर आहे आपला 73 97 86 97 97 आणि कन्सल्टन्सी आहे ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. धन्यवाद शेतकरी.